6वा दिवस सकाळी 6 वाजता। आज सकाळची काहीतर झाली भानगड, कारण काळू बाळूची चालली गडबड। पोरींच्या घराकडे पडल्यात त्यांचं पाय, बघूया यांच्या टोपी खाली दडलंय तरी काय। काळू बाळू, हा राम 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 राम, गुड मॉर्निंग, नमस्कार, सुप्रभात। सुप्रभात बाबा। तुम्हाला महत्वाचा एक निरोप सांगायला आलो। तुमचा या घरातला मुक्काम आता संपलेला आहे। तुम्ही सामान आवरायला घ्या, नवीन मोहिमेसाठी निघायचंय, तुम्ही तयार राहा। पहिले काकूंना 5च मुली होते, आता 8 झाले। काकू तुम्ही रडू नका यार, काकू मला असं नका करू। त्यांचं ओरडणं पण आता चांगलं वाटतं, आणि मेन म्हणजे तर त्यांनी आम्हाला आईची कमतरता म्हणजे कधीच होऊन नाही दिली। आय कॅन नॉट फॉरगेट दिस एक्सपिरियन्स। खूप मिस करणार आम्ही पण खूप मिस करणार आहे। आजी तुम्ही सुखी राहा यार। द्या ते इकडे। तुम्ही कधी मुंबईला आले तर माझ्या घरी या, तुम्ही या, तुम्हाला मी फिरवेल, तुम्हाला मी माझ्या घरी ठेवेल, पण मज्जा करू। तुम्हाला मिस नाही करणार आपण परत पाठी कुठे कधी खेळायची। तू पण रडू नको। उसवले धागे काका काकू, आम्ही तुम्हाला त्रास दिला असेल तर सॉरी, आणि दिलास त्रास, रोज आम्ही लेट येतोय आणि ताई उसवले धागे कसे कधी सैल झाली। हे काय सगळं निघालीस ना जिंकून ये। हो अगं कशाला नाही, बाय बाय, जिंकून प्रयत्न करा की मी जिंकून येईल। उसवले धागे कसे चलो काय, बाय काका, सागर दादा, ये आजी, येस। या 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 थांबा थांबा थांबा। ब्लाइंड लावल्याच्या नंतर आम्हाला असं वाटत होतं की आता काय होणार आहे, कुठे जाणार आहे, आता काय नवीन सरप्राईज, आणि गाडी चालवणार। नमस्कार, राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात। जो कार्यक्रम आहे जाऊबाई गावात। आजची मोहीम तुम्हाला अशीच पार पाडायची आहे। हो, आणि आजची मोहीम जास्त जोखमीची आहे। म्हणजे काय? डोळ्यावरती पट्टी तशीच ठेवून तुम्हाला उडी मारायची आहे। त्यामुळे अजिबात पाऊल हलवू नका, मागे पुढे होऊ नका, काही होऊ शकतं, कारण की तुम्ही आता डोंगराच्या कडेवर उभे आहात। डोंगर चढायचंय का? माझ्या आई वडिलांना माझं प्रेम द्या। 1 2 3 डोळ्यावरची पट्टी काढा।
आमचं ब्लाइंड फोल्ड काढलं आणि मी बघतो तेवढा सुंदर वाडा होता माझ्या समोर. आम्हाला फर्स्ट टाइम आमचं घर म्हणजे आमचा वाडा बघायला भेटला. हाय, वाव यार, काय हे काय आहे? व्हॉट? ओ माय गॉड, सुंदर आहे ना. चाबी शोधायची आहे. कारण की खोलणार कसं दरवाजा. लहानपणी जेव्हा असं किचन सेट खेळायचो ना, तो असं रिअल लाईफ किचन सेट वाला फील येतोय, घर खेळायचा. हे बघून थोडी भीती वाटली, माहित नाही ते असं प्रिझन सारखं जेल सारखं. बाकी एकदम लय भारी आहे सगळं, खूप मजा येणार आहे. वाड्याने तुमचं स्वागत केलेलंच आहे. आज जाणार कसं? घरात जाण्याआधी आपल्याला सगळ्यात आधी घराची मालकीणबाई कोण हे ठरवायचं. मागच्या आठवड्यातल्या सगळ्या मोहिमांमध्ये जिचे गुण सगळ्यात जास्त असतील ती असणार आहे मालकीणबाई, बरोबर? सो ज्यांनी ज्यांनी मोहिमा गाजवल्या आहेत त्यांची नावं आपण घेऊया. पहिलं नाव आहे संस्कृती. दुसरं नाव आहे हेतल. आणि तिसरं नाव आहे रमशा. या तिघींपैकी कुणी मालकीणबाई व्हायचं हे तुम्ही मला फक्त सांगायचं. रमशा, मी डे 1 पासून रमशाला सपोर्टच करते. मला वाटते रमशा. मला पण रमशाच वाटते. इतक्या सदस्यांना वाटतं की हेतल तू मालकीणबाई होऊ नयेस या वाड्याची. सगळे असे थोडेसे घाबरून आय एम सॉरी, पण आम्ही तुझ्या किंवा स्नेहाबद्दल बिलकुल विचार पण नव्हतो करत. रमशाला वोट देताना वी वर जस्ट थिंकिंग अबाउट हर. ऍक्च्युली तू क्लिअर करायला तुझ्या मनात काहीतरी असतं, तू तोंडावरती काहीतरी बोलतेस. आम्ही सगळे बरोबर तेच बोलतो. हो, मला पण रमशा वाटते, कारण जेव्हा आपण गावात राहत होतो तेव्हा सगळ्यांनाच माहिती आहे की रमशा सगळ्यांपासून काम करून घ्यायची. तर एक मालकीणबाई पण तशीच असते. तर मालकीणबाई पण तशीच असते जी खूप कठ्ठळ असते, सगळ्यांवर लक्ष ठेवते आणि ती काम करून घेते, जी तशी चांगली क्वालिटी आहे. आणि त्यासाठी मला वाटते की तिलाच मालकीणबाई बनायला पाहिजे. मला रमशा वाटते. मला वाटतं हेतल, कारण की तिला तिचं ओपिनियन बरोबर बोलता येतं. मला असं वाटतं की रमशा जरी चांगली असली तरी ती चूप बसते. तर जर काय भांडण होईल किंवा काय डिसिजन घ्यायचं असेल तर रमशा बोलू नाही शकणार. मालकीणबाई हे टास्कवरती डिसाईड नाही व्हायला पाहिजे, कारण की जे रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्याला टास्कमध्ये दिलेले आणि जे रिस्पॉन्सिबिलिटी घरी असणार आहे ते दोन वेगळे रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहेत. तर ते कोण नीटपैकी निभावू शकतं, त्याच्यासाठी फक्त मॅच्युरिटीज नाही पण भरपूर अजून काय क्वालिटीज पाहिजेत, जे आय थिंक मी दाखवू शकते. हेतल, तू तुझ्या जागेवर जाऊ शकते. आता या दोघींपैकी घराची पहिली मालकीणबाई ठरलेली आहे रमशा. मालकीणबाई म्हणून तुझ्यावर काय जबाबदारी आहेत ते मी आता सांगतो. ओके. पण त्याआधी आपण या आपल्या वाड्याचे नियम समजून घेऊ. पहिला नियम आहे, आजपासून हा वाडा तुमचा स्वतःचा असेल आणि तुम्हाला स्वतःचं जेवण स्वतः बनवावं लागेल. घरामध्ये असलेल्या सगळ्या पाळीव प्राण्यांची काळजी घेणं तुमची जबाबदारी आहे, तुमचं कर्तव्य आहे. ओके. स्वतःचे कपडे बदलणे आणि वॉशरूमचा वापर करणे याच्या व्यतिरिक्त स्पर्धकाला कोणत्याही वेळी माईक काढायला परवानगी नाही. घराच्या बाहेर एक घंटा लावलेली आहे, तिचा आवाज येताच सगळ्या स्पर्धकांनी बाहेर येऊन उभं राहायचं. जे स्पर्धक घराचे नियम पाळणार नाहीत त्यांना कडक शिक्षा केली जाईल आणि तुमचे वैयक्तिक गुण कमी करण्यात येतील.
घराच्या मालकीणबाईची निवड आठवड्याभरातल्या तुमच्या ज्या काही मोहिमा होणार आहेत आणि तुमची जी काही कामगिरी असेल त्यावरून केली जाईल. मालकीणबाईने नेमून दिलेली सगळी घरची कामं इतर सगळ्या स्पर्धकांना करावीच लागणार आहेत. जी स्पर्धक या घराची मालकीणबाई होईल तिला हा संपूर्ण आठवडा घरातली कामं न करण्याची मुभा असेल. मालकीणबाई, हे सगळे नियम पाळले गेले पाहिजेत याची जबाबदारी तुमची आहे. आणि जर बरोबर लक्ष ठेवलं नाही तर मालकीणबाईचे सुद्धा गुण कमी करण्यात येतील. रमशा, तू तुझ्या जागेवर जाऊ शकते. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज रात्रीची मोहीम आहे मिस बावधन. आजच्या या स्पर्धेत तुम्हाला हे सांगायचंय आणि दाखवून द्यायचंय की तुम्ही गावकऱ्यांकडनं काय शिकलात. काही वेळातच या वाड्यामध्ये तुम्हाला पूजा करायची आहे. ओके. गृहप्रवेश होईल, पण त्यासाठी लागेल चावी. चावी दिली म्हणजे काय लगेच उघडायचं जायचं असं नाही. तुमच्या संगतीला आमचं काळवाळ येणार आहे. वा, गावकऱ्यांचं स्वागत झालं पाहिजे. आपले पाहुणे ते होय का नाही? चला तर मंडळी, तुम्ही पूजेच्या तयारीला लागा. गृहप्रवेश आज आनंदाचा दिवस आहे. पण ऐका, मी जातोय आता. मी डायरेक्ट भेटेन तुम्हाला सांच्याला. वाजवा रे काशी नाताचे हात बुडवायचे आणि इकडे लावायचे. आधी दार बुडायचे. तुमच्या घराची चावी मालकीनबाई चावी. आमचे हे ठसे आणि आमची ही आठवणी एक फॅमिली म्हणून या जाऊबाई गावाच्या दारामध्ये राहणार आहे. तुमचा मान पाहिला. गृहप्रवेशची विधी तर खूपच सुंदर झाली. भटजी सोबत मी तर चुलीची पूजा पण केली. आय थिंक फर्स्ट टाइम इन माय लाईफ असं काय झालं असेल. गायीची पूजा आणि आरती करून गृहप्रवेश तर झाला, पण जेवणात मीठ किती असावं यापासून ते संपूर्ण जेवण बनवण्यापर्यंत ज्यांनी सगळं शिकवलं, आज त्याच गावकऱ्यांना त्यांनी स्वतःच्याच हातानं बनवलेलं जेवण घालून खुश केलं आणि आशीर्वाद बी घेतला. नमस्कार. शाळा सुटली, पाटी फुटली. या सगळं आलं का? या. बरं ऐका, एक छोटीशी मोहीम आहे. जी कोण मुलगी तुमच्या मधली जी कोण नाक टोचून घेईल तिच्यासाठी काय सांग बाबा. तिच्यासाठी एक घसघशीत ऍडव्हान्टेज आहे. म्हणजे फायदा आहे, मोठा फायदा आहे. ते काय आता सांगू शकत नाही. पण आहे, पण जो सर्वात पहिला आपलं नाक टोचून घेणार त्याच्यासाठी ऍडव्हान्टेज आहे. हिंट जरी द्या मला
कसली ॲडव्हान्टेज चला कोण करणार आहे त्यांनी हे करा, डोक्यात विचार करा आणि करा पटापट. चला 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 दे कुठं चालला चल चल काय अरे तुला करायचंय, तुला करायचंय, ज्याला करायचंय ते हात वरती करा. दमदार नार तर आपण निवडले, पण आता वेळ झाली आहे मिस बावधान निवडण्याची. आणि मिस बावधान निवडण्यासाठी आज आपल्या पारावर येत आहेत खास पाहुणे, ज्याला मिळालाय रुबाबदार देखना अभिनयाचा वारसा, असा माझा मित्र काश्मीर महाजने. काश्मीर, तू शूटिंगच्या निमित्ताने वेगवेगळ्या गावांमध्ये जात असतोस. आज आमच्या गावात येऊन कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय. हा वाडा पाहून परत शहरात जावंसच वाटत नाही. इतका सुंदर आणि देखणा वाडा आहे इथे. आणि हेवा वाटतो या सगळ्या मुलींचा की त्यांना इथे राहायला मिळणार आहे पुढचे अनेक दिवस. एक आठवण सांगायची तर ॲक्च्युली माझी नाळ कुठेतरी गावाशी जोडली गेलेली आहे. कारण मी तुमचा एपिसोड पाहिला ज्यामध्ये मुली ज्या होत्या त्या म्हशीचं दूध काढायचा प्रयत्न करत होत्या. ती कॉम्पिटिशन मी पाहिली. आणि कॅरी ऑन मराठामध्ये मी एका दुधाच्या डेअरीचा मालक दाखवलो. आणि मला एक शॉट त्या स्क्रिप्टमध्ये लिहिला होता की मला जाऊन म्हशीचं दूध काढायचं होतं. आणि गेलो आणि ती म्हैस काही मला दूध काढू देईना. ती लाथा घालायला सुरुवात करत होती. त्यावेळेस कळलं की त्या प्राण्याशी आपलं एक नातं जोडलं गेलं पाहिजे. तेव्हाच ती तुम्हाला परवानगी देते, तेव्हाच तुम्ही त्याचं दूध काढू शकता. आणि जेव्हा मी या मुलींना ते करताना पाहिलं तेव्हा त्यांचं खूप कौतुक वाटलं. कारण ते सोपं काम नाही जेवढं शहरातल्या लोकांना वाटतं तेवढं. महाराष्ट्राचा रांगडा आवाज माननीय नंदेश दादा उमप यांचं मनपूर्वक स्वागत करूयात. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. साजने 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 अग साजने साजने गे. वाडा काय विचारायला नको, तुझं रूप काय विचारायला नको, आन झी मराठी काय विचारायला नको, आणि त्यातली ही जी काय निवडल्यात तुम्ही काय विचारायला नको, सगळं येवन आहे. क्या बात. दादा आम्ही काय केलंय मग? काळू बाळू मला माहित होतं तुम्ही मध्ये बोलणार. अरे तुम्ही तर लय येवन आहे, लय कमाल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया शहरातल्या आपल्या दाई पोरींचं. मुलींचं रूपच बदललो. तर सगळ्यात पहिल्यांदा मी मंचावर बोलवतोय जप करते राधे राधे, काम ठेवत नाही कुठलंच आधे आधे. आ रही है हमारी प्यारी रसिका. कसं वाटलं? तिचा आत्मविश्वास खूप आवडला. आणि खास करून ज्यावेळेस तू सुरुवात केलीस आणि एका मध्यावर आल्यावरती तू तुझ्या साडीचा जो पदर ज्या अदाने असा झटकलास, तिकडेच मला असं वाटतं की आम्हाला सगळ्यांना तू घायल करून टाकलंस आणि तिथेच जिंकलंस. खूप मस्त वाटलं. डान्स करायचा आहे का? हा करू शकतेस, कर त्यांच्यासोबत. त्यांच्यासोबत. हो
लीड काश्मीर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हेतल सर. उम्र है 16 साल, फिर नखरे है कमाल. उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. हे पोरी जरा हळू 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 चाल. हे पोरी जरा हळू 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 चाल. कसं वाटतंय? झणझणीत वाटतंय. झणझणीत. हो. तो रॅम्प वॉक पण झणझणीत झालेला आहे. क्या बात, क्या बात. सतत करते इजा बिजा तिजा. आली 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 आमची श्रीजा. गावातल्या रूढी परंपरा समजून घेऊन जी उमटवते आपला ठसा, अशी आमची जाऊबाई गावातली येते तसा. एक पोरगी नाक्यावरती पाहिली होती, अन्नामध्ये भरली होती. मला सुद्धा कौतुक वाटतं हिचं की आज आमच्याकडे एक मोहीम पार पाडण्यात आली होती. ती म्हणजे नाक टोचण्याची. पडलं हो, म्हणजे आता काही वेळापूर्वी तिने तिचं नाक टोचलेलं आहे. पहिलं तर तुझं खूप खूप कौतुक, कारण हे जे टास्क होतं तू एकटी आहेस जिने हे टास्क पूर्ण केलं आणि त्याकरता आय थिंक तिच्याकरता खूप खूप टाळ्या वाजवल्या पाहिजे सगळ्यांनी एकदा पुन्हा. संस्कृती जाऊ शकते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया टॅटू क्वीन मोनिशा. ज्यात कोणी रॅम्पवॉक करून गेल्यात त्या 5 जणींना बोलवतो. संस्कृती, रसिका, श्रीजा, हेतल आणि मोनिशा. कशाला बोलवलं माहितीये का? नाही काय, आता आपले जे परीक्षक आहेत ते तुम्हाला प्रश्न विचारणार आणि त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची. तयार आहात? ठीक आहे, पहिला प्रश्न मी विचारतो नंदेश दादा. माझा प्रश्न रसिकाला आहे. बोकर म्हणजे काय? मला बोका नाही, मला बोक्या माहित आहे. नाही माहित. काय हिंट मिळू शकेल? जेवणाआधी त्याचं सेवन केलं जातं आणि एक प्रकारचं त्याचं लोणचंही बनवता येतं. कच्ची कैरी नाही. करत राहा, प्रयत्न करत राहा. एक मिनिट. ड्रायफ्रुट्स जवळपास अर्ध उत्तर आहे त्यामध्ये. आता तरी अर्ध उत्तर आहे. अक्रोट. अगं ड्राय फ्रुट्स मधलं अर्ध उत्तर आहे. फ्रूट. करेक्ट. करवंदासारखं असतं, एक वेगळ्या प्रकारचं फळ आहे बोकर. अच्छा. याचं लोणचंही बनतं. अच्छा, ओके. संस्कृती, तुमच्या आईच्या विहीणबाईचा मुलगा तुमचा कोण? विहीण म्हणजे तुला विहीण नाही माहितीये का? थोडस माहितीये. थोडीशी विहीण कशी असते? जोरदार टाळ्या, जोरदार. बरोबर उत्तर आहे नवरा. पण तिने नवऱ्यालाच नातू करून टाकलं. नाही, तिचं एक्सप्रेशन मस्त होतं. आता
एक छोटी मोहीम तुम्हाला राबवायची आहे. साहित्य घेऊन या. आता मी तुम्हाला सगळ्यांना एक एक नारळ देणार आहे. आपण बघूयात एका मिनिटात कोण किती नारळाच्या शेंड्या उपटू शकतात. तुमची वेळ सुरू होते आता. होते 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 होते. जर ताकद द्या, ताकद द्या. हा, वेळ संपत आल्या. 5 4 3 2 1. थांबा 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 थांबा. मोनिशाचा नारळ नाही ना? नाही, ते मला असं वाटलं जरा ते फक्त केस ट्रिम करून आली. रसिका जमलंय जमलंय जमलंय. संस्कृती जसं होतं तसंच, फक्त जरासा शेप दिला. त्याचं काय म्हणायचं? त्याच्याने जोर लावलाय. चल ते फक्त बघा बाबा, पुढून आम्ही असे आहोत, मागं तसेच आहोत. काय म्हणायचं याच्यात? कोण जिंकलं? श्रीजा. हो, बऱ्यापैकी. वा वा, क्या बात. आता आपली पुढची शहरातली पोर आहे. सगळ्यांनाच लावते खर तर इश्काची इंगळी. मन जिंकायला येते आमची लाडकी चिंगळी. अरे कोण म्हणलं चिंगळी? हा, गावाचा माहोलच बदलून टाकले की तिने. नंदेश दादा काय वाटलं? बापरे, फुल ऑन एंटरटेनमेंट. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. गॉड ब्लेस यू. अंकिता, मला असं वाटतं ना तुझ्यात उपजतच एक असा अवखळपणा आहे जो खूप भिडतो. म्हणजे ते गावाकडे तुला 13 कोंबडे पकडावे लागले, पण तुझा हा अवखळपणा पाहून असे हे जे शहरातले कोंबडे त्यांना पकडायची गरज नाही असं वाटतं मला. आम्ही सगळे असे रांगेत उभे राहू तुझ्यासोबत स्वतः. सो ती अदा, तो नखरा आणि तो अवखळपणा आहे, आणि त्यात एक इनोसन्स पण आहे ऍट द सेम टाइम, जो खूप भिडतो, खूप आवडतो, हवा हवासा वाटतो, बघताना अजून पाहावंसं वाटतं. काश्मीर, अंकिताची रिक्वेस्ट आहे वर यावंस आणि कोंबडी पळाल्यावरच नाचूया. काय झालं पाहिजे काश्मीर साठी? कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. अग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. अग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. अग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. वा वा जोरदार टाळ्या. तर आता यानंतर येणारे नाचून नाचून फुटल्या भावदांच्या फरशा, अशी आमची वर्षा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया वैष्णवीचं.
चिक ये माल है, चलती है ताल में ये कमाल है, आंखों से वार कर देना, सीने में प्यार भर देना, आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना, ये महीना इंदिरा बनाया सोने का। तर मंडळी, आता पुढची जी कोण शहरातली पोर येणार आहे ती दिसायला आहे दमदार, बोलायला आहे दारदार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नेहा भोसले हिचं. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आबाळागत माया तुझी आमावरी राहू दे, आबाळागत माया तुझी आमावरी राहू दे. लागली बरं. म्हणजे एक सिच्युएशन आहे, समज तू काश्मीरकडे आलेली आहेस आणि कांदे पोहेचा कार्यक्रम आहे. इम्प्रेस करण्याकरता तिने तिची पिस्तूल नाही काढली म्हणजे मिळवलं. तिला कुठली ओळख सांगायची गरज नाही. सध्या ती या घराची मालकीनबाई आहे. अशी आमची रक्षा. आता आपण सगळ्या मुलींना पण बोलवूया. अंकिता, स्नेहा, वर्षा आणि वैष्णवी. एक गोष्ट तुम्हाला गावातनं शहराकडे घेऊन जायची असेल तर ती कुठली घेऊन जाल? मिनिमम रिसोर्सेस मध्ये ते कंटेंट कसे राहतात अँड मी ते शहरात नेणार माझ्यासोबत. व्हेरी नाईस. माझ्यासाठी आनंद हे शब्द आपल्या मुंबईकर विसरल्यात. नुसतं एक सेल्फीसाठी स्माईल घेणं हे वेगळी गोष्ट झाली आजकाल. तर मी जेव्हा पण माझ्या घरी यायची, माझी आजी काय ग बाळा जेवली का, तर ते हसू, दॅट स्माईल इज व्हेरी प्रेशियस. आणि मला ते घेऊन जायचं आहे की हसू इम्पॉर्टंट आहे. व्हेरी नाईस. खूप छान. मला असं वाटतं की मी या क्षणात कसं आपण राहावं हे शिकले गावातून. ओठांनी तर खूप हसले मी आजपर्यंत, पण गावात येऊन माझा मन हसला. तिचा मन हसला पण शब्द सगळा तोंडात फसला. एक गोष्ट मी गावातून शहरात घेऊन जाईल ती आहे पेशन्स. कारण शहरात पेशन्स खूप कमी आहे. सगळ्यांना सगळ्या गोष्टी फटाफट फटाफट पाहिजेत. तर पेशन्स मी एक गोष्ट घेऊन जाईल शहरात. मस्त. मला असं वाटतं की साधेपणा आहे, जी सिम्प्लिसिटी आहे ती मला शहरात घेऊन जायला खूप आवडेल. असं सोडणार नाहीये. तुमच्या बरोबर पण छोटीशी मोहीम होणार आहे आणि मोहीम किती महत्वाच्या असतात तुम्हाला माहिती आहे. हो. आणणारे साहित्य काय झालंय, नाणं लपवलं.
तुम्ही खूप चूलवर अशी फुंकणी केली की नाही, फुंकर मारून त्यातलं नाणं बाहेर काढायचं. जो कोण नाणं बाहेर काढेल हात न लावता तो असणार या मोहिमेचा विजेता. तयार आहात? हो. तुमची वेळ सुरू होते आता. वा 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 वा. सगळ्यांचं पहिले अभिनंदन की 1 मिनिटाच्या आत तुम्ही नाणं बाहेर काढलं, कुंकर मारायला बरोबर शिकलायत तुम्ही. तर या मोहिमेची विजेती आहे स्नेहा. तर मंडळी, कोण होणार आहे या पोरींपैकी मिस बावधान हे सांगण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो आपले परीक्षक काय झालंय, 2 नाव आहेत आणि त्यांच्यात जोरदार चुरस झालेली असं मला वाटतंय. मला असं वाटतंय की काश्मीर तूच सांगितलं पाहिजेस. बोलून टाक. एक नाव आहे रामशा, दुसरं नाव आहे अंकिता. सो एक विनर असणार आहे आणि एक रनर अप असणार आहे. क्या बात है. क्या बात आहे. म्हणजे मी मिस बावधन जिंकली आहे. मी पूर्ण गावाचं प्रेम जिंकली आहे आणि वा मम्मा पप्पा भेटला आपल्याला. एक ग्राउंड भेटणं म्हणजे असं एक सारखा ताज होत आहे. मिस बावधान झाली पण मला असं वाटलं मी मिस युनिव्हर्स झाली. तुम्ही दोघी तुमच्या जागेवर जाऊन बसू शकता. थँक्यू. मला असं वाटतंय जाता जाता एक काही मोलाचा सल्ला जर देता आला तर. मी काय सांगणार, फक्त एवढंच सांगेन की आपण सगळ्यांनी डाऊन टू अर्थ राहूया आणि या मातीत जसे तुम्ही आलात तसे मातीमध्ये मिसळून जा आणि मुंबईकरांना ही माती काय आहे हे दाखवून द्या. बस एवढंच सांगू इच्छितो. आज 2 जणींना क्राऊन मिळालाय म्हणजे बाकी जणी ज्या आहेत त्या लुझर नाही आहेत. मला असं वाटतं की ही एक कॉम्पिटिशन आहे, ही शेवटपर्यंत एक कॉम्पिटिशन राहणार. सो कीप द स्पोर्ट्समन स्पिरिट अलाइव्ह. आणि झी मराठीचे खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद आम्हाला यात सहभागी केल्याबद्दल. जाऊबाई गावात वर्षाला थोडं लंच नाही तर डिनर बनवू शकते ना. श्रेजा पण आहे ना. श्रेजा नाश्ता बनवू शकता तू. आय थिंक तुम्ही 4घं मिळून ब्रेकफास्ट नाश्ता डिनर सगळं आटपू शकता. मी साफसफाई करते. हां, मला भांडी करायची. जेवायचं तू, श्रीजा, वैशू आणि ही ब्रेकफास्ट बनवणार आहे. तर तुम्ही 4घं मिळून पूर्ण तुम्ही करू शकता ना ब्रेकफास्ट लंच डिनर. 4 लोग लगते क्या 10 लोग का ब्रेकफास्ट बनाने को. अरे एक ब्रेकफास्ट बनाएगा, एक डिनर बनाएगा, एक लंच बनाएगा. यू गेटिंग द पॉइंट. ब्रेकफास्ट मध्ये ती फक्त चहा बनवणार आणि हेल्प करणार, नाश्ता नाही बनवणार. ही भांडे पण करणार आहे. रसिका ससा तू भांडे करणार आहे, तू झाडू मारणार आहे. मोनिशा तू पण. अच्छा मतलब लिसन प्लीज डिस्ट्रीब्यूट जैसा तुम दोनों हो ना. तुम्ही दोघी आहात ना
ऐक, तुम्ही दोघे आहात ना, एक आतलं करा एक बाहेरचं करा, कारण बाहेरचं पण खूप जागा आहे, तिथे पण साफ ठेवावं लागेल आपल्याला. डिफिकल्ट टास्क, प्लीज समवन टेक इट. ॲनिमलचं करावं लागेल. बाथरूम साफ करायचं पण मला असं वाटतं 6 दिवस आहे, 6 वेगवेगळे लोक करू, 6 दिवस गरज पण नाही रोज करायची. नाही करायची जवळ. एक्झॅक्टली पर्सनल हायजीन. एक जण झोपून जातो आपली बाथरूम आंघोळ केल्यानंतर धुवूनच निघा. आतलं चांगलं असायला पाहिजे. आणि कोणाकडे जर एक्स्ट्रा स्लिपर्स आहे तर प्लीज कीप इट देअर ओनली इफ समवन इज विलिंग टू डू इट. आणि बाथरूमचं खरंच सगळ्यांनी आपापलं साफच करून या, कारण वी डोंट नीड टू डू. मग एकमेकांचं काही करावं नाही लागणार आपल्याला. तिच्या तालावर आता सारे नाचणार, प्रत्येक काम आता ती वाटणार. बघू काय करते घरची मालकीन बाई. आमच्या गावाचं येडबाई लागलं पोरीला, लागलं पोरीला या शहराच्या पोरीला. आणि मातीत खेळाया खेळाया इथल्या पाण्यात पोहाया. खरंच या मुलींना आज गावचं याड लागलं, शहराचं गावाशी अनोखं नातं जोडलं. किती काही झालं तरी गावाशिवाय शहराचं पान हलणार नाही. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक ताईला जाऊबाई गावाचं याड लागल्याशिवाय राहणारच नाही. तर पाहत राहा आपल्या मातीशी नाळ जोडणारा कार्यक्रम जाऊबाई गावात.